राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या पाटीलमळा इथं जाणारा पाणंद रस्ता पावसाळ्यात नागरिकांसाठी जीव घेणा ठरतोय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं गुरुवारी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गावातील पापालाल जमादार आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले। या रस्त्याचं तातडीनं रुंदीकरण करून इथल्या पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या पाटीलमळा परिसरातील पाणंद रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून पावसाळ्यात त्याला तळ्याचं स्वरूप येतं। पाणी निचऱ्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्यानं रस्त्यावर गुडघाभर पाणी साचतं। त्यामुळे वाहन चालक, पादचारी, शाळकरी, विद्यार्थी आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। गुरुवारी पापालाल जमादार पत्नी समवेत मोटरसायकलवरून पाटीलमळ्याकडे चालले होते। या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज आला नसल्यानं दुचाकी घसरून दोघेही जोरात रस्त्यावर कोसळले। या अपघातात जमादार पती पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे। या रस्त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच असून पाणी साचल्यामुळे रस्ता निसरडा बनलाय। विद्यार्थ्यांना शाळेत जाताना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। साचलेल्या पाण्यात साप आणि इतर विषारी प्राणी आढळत असल्यानं सर्पदंशाचा धोका कायम आहे। त्यामुळे अपघातानंतर परिसरातील महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। माणसं मेल्यावरच शासन लक्ष देणार का? नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर हे प्रशासन नेमकं काय कामाचं, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। स्थानिक नागरिकांनी सांगितलं की पाटीलमळा पाणंद रस्त्याचा वाद गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे। रस्ता रुंदीकरण, गटार बांधकाम आणि पाणी निचऱ्यासाठी वारंवार मागण्या करूनही ग्रामपंचायतीला हा प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आलंय। त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना याच संकटाचा सामना करावा लागतोय। या रस्त्याचं तातडीनं रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी गटारी बांधाव्यात, पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा आणि अपघात प्रवण ठिकाण सुरक्षित करावं, अशी मागणी केली आहे।